नमस्कार विद्यार्थी मित्रों, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूर पेपर हा पाहणार आहोत. यामध्ये आपण जी के मराठी व्याकरणचे प्रश्न कव्हर करणार आहोत. चला तर आपण प्रश्न पाहू. प्रश्न: जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? उत्तर आहे ऑप्शन क लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला. पुढील प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे ऑप्शन बी गंगा. पुढील प्रश्न: भारतीय संविधानातील मूलभूत संरचना सिद्धांत कोणत्या खटल्यातून उदयास आला? उत्तर आहे ऑप्शन क केशवानंद भारतीय खटला या खटल्यातून उदयास आला. पुढील प्रश्न: इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क बंगळुरू या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. तर इस्रोची स्थापना ही 1969 साली झाली. पुढील प्रश्न: नोबेल पारितोषिक कोणत्या देशात दिले जाते? उत्तर आहे ऑप्शन अ स्वीडन या देशामध्ये नोबेल पारितोषिक हा दिला जातो. पुढील प्रश्न: संयुक्त राष्ट्र संघ स्थापना वर्ष? उत्तर आहे ऑप्शन ब 1945. पुढील प्रश्न: भारतरत्न हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? उत्तर आहे ऑप्शन क सर्वोच्च नागरी पुरस्कार हा आहे. पुढील प्रश्न: भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? उत्तर आहे ऑप्शन ड डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी हा आहे. पुढील प्रश्न: भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? उत्तर आहे ऑप्शन क कांडला हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर हे आहे. पुढील प्रश्न: महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे वर्धापन दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन ड 6 मार्चला महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे वर्धापन दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न: लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती? उत्तर आहे ऑप्शन क 545. पुढील प्रश्न: पंचायत राज प्रणाली भारतात कधी सुरू झाली? उत्तर आहे ऑप्शन ब 1959 साली पंचायत राज प्रणाली भारतात लागू झाली. पुढील प्रश्न: भारतातील लांबीने सर्वात मोठे धरण कोणते? उत्तर आहे ऑप्शन अ हिराकुंड हे धरण भारतातील लांबीने सर्वात मोठे धरण हे आहे. पुढील प्रश्न: ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी येत असतात? उत्तर आहे ऑप्शन क ऑलिम्पिया या ठिकाणी ग्रीक राज्यातील खेळाडू हे खेळण्यासाठी येत असतात. पुढील प्रश्न: कास पठार हे जगातील वारसा स्थळ सह्याद्री पर्वतरांगेच्या माथ्यावर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन ड सातारा या जिल्ह्यामध्ये कास पठार हे जागतिक वारसा स्थळ आहे. पुढील प्रश्न: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे ऑप्शन ब 1947 साली ही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4 नागपूरची स्थापना ही झाली. पुढील प्रश्न: दिव्या देशमुख ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर आहे ऑप्शन क चेस. पुढील प्रश्न: जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे ऑप्शन अ गोदावरी नदीवर जायकवाडी धरण हे आहे. पुढील प्रश्न: खालीलपैकी डार्क वेब म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन क इन्क्रिप्टेड न दिसणारा इंटरनेटचा भाग. पुढील प्रश्न: राष्ट्रीय विज्ञान दिन कोणाच्या शोधावर आधारित आहे? उत्तर आहे ऑप्शन क सी व्ही रमन यांच्या शोधावर राष्ट्रीय विज्ञान दिन हा आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पुढील प्रश्न: चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरले आहे? उत्तर आहे ऑप्शन क सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान हे पसरलेले आहे. पुढील प्रश्न: अजिंठा लेणी प्रामुख्याने कोणत्या राजवंशांच्या काळात निर्माण करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन ब वाकटक या राजवंशाच्या काळात अजिंठा लेणी निर्माण करण्यात आली. पुढील प्रश्न: प्रवर्तक लॅब कोणत्या IIT मध्ये स्थापन करण्यात आली? उत्तर आहे IIT चेन्नई. पुढील प्रश्न: सार्क संघटनेत किती देश आहेत? उत्तर आहे ऑप्शन ब 8 देश हे सार्क संघटनेमध्ये आहेत. पुढील प्रश्न: संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय हे आहे.
पुढील प्रश्न आनंद याचा समानार्थी शब्द उत्तर आहे ऑप्शन ब हर्ष. पुढील प्रश्न जलद धावतो जलद हा काय आहे उत्तर आहे ऑप्शन ड क्रियाविशेषण. पुढील प्रश्न आणि हा शब्द प्रकार उत्तर आहे ऑप्शन अ उभयान्वयी अव्यय. पुढील प्रश्न घरात विभक्ती कोणती उत्तर आहे ऑप्शन क सप्तमी ही विभक्ती आहे. पुढील प्रश्न पाणी प्या वाक्यप्रकार ओळखा उत्तर आहे ऑप्शन ब आज्ञार्थी. पुढील प्रश्न खालील वाक्यातील अलंकार ओळखा. चंद्रासारखा तिचा चेहरा उजळतो उत्तर आहे ऑप्शन ब उपमा अलंकार. पुढील प्रश्न आम्ही प्रश्नचिन्ह उत्तर आहे ऑप्शन ब सर्वनाम. तर सर्वनामाचे 9 प्रकार आहेत. त्यामध्ये मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः ही 9 सर्वनामे आहेत. पुढील प्रश्न मी खेळतो काळ ओळखा उत्तर आहे ऑप्शन ब वर्तमान काळ. पुढील प्रश्न खालीलपैकी कर्तरी प्रयोग असलेले वाक्य ओळखा उत्तर आहे ऑप्शन क रामाने पत्र लिहिले. पुढील प्रश्न खालीलपैकी बहुव्रीही समास ओळखा उत्तर आहे ऑप्शन अ चतुर्भुज. पुढील प्रश्न सत्कारचा संधिविच्छेद कोणता उत्तर आहे ऑप्शन ब सत अधिक कार. पुढील प्रश्न जलद समानार्थी शब्द ओळखा उत्तर आहे ऑप्शन ब वेगवान. पुढील प्रश्न त्याने माझ्याकडून काम करून घेतले येथे प्रयोग कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन ड भावे प्रयोग. पुढील प्रश्न तो धावत आहे या वाक्यातील काळ कोणता उत्तर आहे ऑप्शन ब अपूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न जो परिश्रम करेल तो यशस्वी होईल येथे वाक्याचा प्रकार कोणता उत्तर आहे ऑप्शन ब मिश्र वाक्ये. पुढील प्रश्न छान मुलगा छान बरोबर प्रश्नचिन्ह उत्तर आहे ऑप्शन ब विशेषण. पुढील प्रश्न तो सिंह आहे येथे कोणता अलंकार आहे उत्तर आहे ऑप्शन अ रूपक अलंकार. पुढील प्रश्न चंचल चांदणे चमचमत होते येथे कोणता अलंकार आहे उत्तर आहे ऑप्शन क अनुप्रास अलंकार. पुढील प्रश्न राज अधिक ईश्वर यांची संधी कोणती उत्तर आहे ऑप्शन ब राजेश्वर. लोकोपकार चा संधी विच्छेद उत्तर आहे ऑप्शन अ लोक अधिक उपकार. पुढील प्रश्न सुंदर फूल कोणता समास उत्तर आहे ऑप्शन क कर्मधारय समास. पुढील प्रश्न रामाने पत्र लिहिले येथे रामाने कोणती विभक्ती आहे उत्तर आहे ऑप्शन क तृतीया विभक्ती. पुढील प्रश्न खालीलपैकी भाववाचक नाम कोणते उत्तर आहे ऑप्शन ड सुंदरता हे भाववाचक नाम आहे. पुढील प्रश्न खालीलपैकी योग्य शब्दयोगी अव्यय असलेला वाक्य ओळखा उत्तर आहे ऑप्शन अ तो घरातून बाहेर गेला. पुढील प्रश्न हुशार विद्यार्थी हुशार हा काय आहे उत्तर आहे ऑप्शन ब विशेषण. तर हा होता SRPF 4 नागपूर पेपर. तर यामध्ये आपण जी काही मराठी व्याकरणचे प्रश्न घेतले आहेत असे सर्व जिल्ह्यांचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.